बिग बॉस मराठीचं 5वं सीझन सुरू आहे, पण मात्र या 5व्या सीझनची जरा जोरदार चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जर आपण पाहिलं तर याच बिग बॉस मराठीचे या अगोदर 4 सीझन पार पडलेत आणि त्या 4 सीझनचं होस्टिंग महेश मांजरेकर यांनी केलंय। अगदी त्यांनी सुद्धा उत्कृष्टपणे ते होस्टिंग केलेलं होतं आणि 4 सीझन अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडले होते। पण मात्र 5व्या सीझनसाठी रितेश देशमुख यांची निवड झाली आणि रितेश देशमुख यांनी बिग बॉसचं 5वं सीझन होस्ट करताच एक मोठा धुमाकूळ उडाला आणि या 5व्या सीझनची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली। आता 5व्या सीझनची जी चर्चा आहे ती रितेश देशमुख यांच्यामुळे होतीये का त्या घरामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांमुळे होतीये असा देखील प्रश्न या ठिकाणी तयार होतो। कारण की कित्येक जण असे सांगतायत की आम्ही बिग बॉस मराठी हा शो बघतच नव्हतो, पण मात्र हा शो केवळ आम्ही सूरज चव्हाणमुळे बघतोय। तर काही जणांनी आपापल्या पद्धतीचे त्यांचे जे आवडतीचे जे कलाकार आहेत त्यांचं नाव घेऊन हा बिग बॉस शो मराठी पाहत असल्याचं सांगितलंय। पण मात्र नेमकं आता हे बिग बॉस मराठी होस्ट करणारे जे रितेश देशमुख आहेत आणि या अगोदरचे महेश मांजरेकर आहेत, या दोघांपैकी नेमकं परफेक्ट कोण आहे? कारण की आता या बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनवर देखील टीका होऊ लागली आहे। कारण की आता बिग बॉस शो बघू वाटत नाहीये, हे बोर करतायत, सगळं स्क्रिप्टेड आहे, सगळं काही निक्कीला श्रेय जात आहे, दुसऱ्या कलाकारांना दाखवतच नाहीत असा आरोप देखील होऊ लागलाय। आणि आत्ता जो काही रविवारी भाऊचा धक्का पार पडला त्या धक्क्यावर आपल्याला काय पाहायला मिळालं? त्यामध्ये सगळ्या कलाकारांना बोलणे मिळाले, पण मात्र निक्कीला अजिबात बोलणे मिळाले नाही। आणि मागचा संपूर्ण आठवडा तिनंच गाजवलेला होता, ती कशा पद्धतीने लोकांसोबत वागलं होती हे सुद्धा आपण पाहिलेले। मग तिला जे बोलणे बसायला पाहिजे होते ते तिला बोलणे न बसल्यामुळं इतर कलाकारांना बसलेत, म्हणून कुठंतरी भाऊच्या धक्क्यावर पार्सलिटी झाली आहे असं सुद्धा काही जण म्हणू लागलेत। आणि जे कलाकार आहेत त्यांना जास्त दाखवलं जात नाही, त्यांचे व्हिडिओ दाखवले जात नाहीत, त्यांना कट केलं जातं। या बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये फक्त निक्कीला, आरबाजला, अभिजितला या 4-5 जणांनाच दाखवलं जातं। त्यामध्ये सूरज चव्हाण असेल, छोटा पुढारी असेल, DP दादा असेल, वैभव असेल किंवा वर्षा उसगावकर असतील, या कलाकारांना जर सोडलं तर यांना त्यामध्ये दाखवलं जात नाही, दुसरेच कलाकार त्यामध्ये दाखवले जातात। म्हणून अनेक जण या शोवर सुद्धा नाराज आहेत। आणि काही जण त्यामुळेच असं म्हणू लागलेत की रितेश देशमुखपेक्षा महेश मांजरेकर हे अगदी चांगल्या पद्धतीनं झापत होते, बोलत होते, जेणेकरून तशी चूक पुन्हा कोणी करत नव्हतं। जर आपण पाहिलं तर रितेश देशमुख हे होस्ट करत असताना जान्हवी कसं उद्धटवाणी बोलतीये, निक्की कसं उद्धटवाणी बोलतीये, म्हणजे त्या कलाकारांची हिंमत रितेश देशमुख यांना सुद्धा न जुमानता त्या पद्धतीनं बोलण्याची हिंमत त्यांची होतीये की काय असा देखील प्रश्न आपल्याला या ठिकाणी पडू लागतो। म्हणून कुठंतरी वाटू लागतं की बिग बॉस मराठीचे या अगोदर जे काही 4 सीझन पार पडलेत त्यामध्ये होस्ट करणारे जे महेश मांजरेकर होते ते ग्रेट होते का आता होस्ट करणारे रितेश देशमुख ग्रेट आहे? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।